पर्यावरणपूरक विसर्जनाला गणेश भक्तांचा उत्तम प्रतिसाद. विसर्जनादरम्यान 25 टन निर्माल्य जमा. गणेशोत्सवाची परंपरा राबवणाऱ्या ठाणे महापालिकेच्या वतीनं निर्माल्य व्यवस्थापनात आघाडी घेतली आहे. 1.5 दिवसाच्या गणरायाच्या विसर्जनादरम्यान 12 टन तर गौरीसह गणपती विसर्जनादरम्यान 13 टन असे एकूण जमा झालेले 25 टन निर्माल्याचं खत बनवलं जाणार आहे. गणपती बाप्पा मोरया, पर्यावरणाचा वारसा जपूया असा संदेश देत ठाणे महापालिका आणि सामाजिक संस्थेच्या उपक्रमाला भक्तांनी चांगलाच प्रतिसाद दिलाय. शहरातील 15 कृत्रिम तलाव आणि 9 विसर्जन घाटांवर दरवर्षी सफाई सेवक आणि कार्यकर्त्यांच्या माध्यमातून गणेश भक्तांकडून निर्माल्य आणि सजावटीचं साहित्य संकलित केलं जातं. 1.5 दिवसाच्या गणेश मूर्ती विसर्जनावेळी सुमारे 12 टन निर्माल्य संकलन झालं होतं, तर 6 दिवसांच्या गणेश मूर्ती आणि गौरी मूर्ती विसर्जनादरम्यान सुमारे 13 टन निर्माल्य संकलित झाले. या निर्माल्यावर प्रक्रिया करून त्याचं सेंद्रिय खत तयार केलं जाणार आहे. विसर्जन घाटावर तैनात करण्यात आलेल्या वाहनांमध्ये या निर्माल्याचं जैविक आणि अजैविक असं वर्गीकरण केलं जातं. वर्गीकृत कचरा स्वयंसेवी संस्थांच्या माध्यमातून संयुक्तपणे कचरा व्यवस्थापनावर पाठवला जातो. यात जैविक कचऱ्यातून खत निर्मिती केली जाणार आहे, तर अजैविक कचऱ्यात असलेल्या प्लास्टिक, कागद, काच आदींसारखे घटक देखील प्रकल्पातील पुनर्निर्माणामध्ये शास्त्रोक्त विल्हेवाटीसाठी पाठवले जाणार आहेत. लाडक्या गणरायाच्या पूजेच्या प्रसंगादरम्यान वाहिलेली फुलं, हार तसंच बेल, शमी, दुर्वा, रुई आदी पवित्र वनस्पती तसंच अन्य पूजा सामग्री दुसऱ्या दिवशी निर्माल्य होतं. या निर्माल्याचं तलावात किंवा वाहत्या पाण्यात विसर्जन करण्याची पारंपरिक पद्धत असली तरी जलप्रदूषण टाळण्यासाठी हे निर्माल्य संकलित करून त्याचं रूपांतर खतामध्ये केलं जाणार असल्याचं सांगण्यात आलंय. सब मिलके आज शासनाच्या मदतीनं महिलांचं आयुष्य बदलू शकतं. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी व्यक्त केल्या भावना. शासनाच्या 1,500 रुपयांच्या मदतीनं काय होऊ शकतं अशी शंका उपस्थित करणाऱ्यांना प्रणाली बारड या लाडक्या बहिणीनं चोख उत्तर दिले. मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेत मिळालेल्या 1,500 रुपयांच्या भांडवलावर तब्बल 10,000 रुपयांची कमाई बरड यांनी केली आहे. वर्षा निवासस्थानी बोलावून मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी या लाडक्या बहिणीचं विशेष कौतुक केले. काळाचौकी येथे राहणाऱ्या प्रणाली बारड यांनी गणेशोत्सवातील समयसूचकता दाखवून आरतीच्या वेळी वापरात येणाऱ्या हस्तघुंगरांचा व्यवसाय केला. समाज माध्यमांवरही त्यांनी जाहिरात केली. केवळ 1,500च्या भांडवलात त्यांनी मोजक्या दिवसात 10,000 रुपयांची कमाई केली. प्रणाली बारड यांनी काल वर्षा निवासस्थानी येऊन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची भेट घेतली. यावेळी त्यांच्यासोबत सहकारी साईराज परब देखील उपस्थित होते. मुख्यमंत्री साहेबांनी स्वतः माझ्याजवळील घुंगरू विकत घेऊन माझं मनोबल वाढवल्याचं त्यांनी सांगितलं. लाडक्या बहिणींना माझं सांगणं आहे की मिळालेल्या पैशांचा सदुपयोग करून आपली मिळकत वाढवता येऊ शकते. तसंच आपल्यातील कला आणि कौशल्य यांच्यासह समाज माध्यमाची साथ घेतली तर नक्कीच एखादा व्यवसाय यशस्वी होऊ शकतो. महिलांच्या सक्षमीकरणासाठी शासन चांगली पावलं उचलत असून यामुळे महिलांना आधार मिळाला आहे. यावेळी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी प्रणालीनं दाखवलेल्या कष्टाचं आणि समयसूचकतेचं तोंड भरून कौतुक केलं. महिलांनी अशा प्रकारे शासनानं दिलेल्या मदतीचा सदुपयोग करून एखादा छोटा व्यवसाय केला तर अनेक महिलांचं आयुष्य बदलू शकेल असं मतही मुख्यमंत्र्यांनी व्यक्त केलं. मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना महायुती सरकारची अत्यंत महत्त्वाकांक्षी योजना ठरली आहे. या योजनेतून लाडक्या बहिणींना मिळालेल्या पैशातून अनेक महिलांना घरगुती अडचणी सोडवण्यास मदत झाली आहे.
तसंच कित्येक महिलांनी आपले छोटे छोटे भांडवल तयार करून संसाराला हातभार लावणाऱ्या घरगुती व्यवसायाची मुहूर्तमेढ रोवली असल्याचंही दिसून येते. काही जण असे म्हणत होते की 1500 रुपयात नक्की काय होऊ शकतं. त्याचं उत्तर प्रणाली बारड या लाडक्या बहिणीनं दिलं असल्याचं मत यावेळी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी माध्यमांशी बोलताना व्यक्त केले. काँग्रेसचे नेते राहुल गांधी यांनी दिलेल्या वक्तव्यावर शिवसेना शिंदे गटाच्या महिला पदाधिकाऱ्यांनी कार्यकर्त्यांनी तीव्र प्रतिक्रिया दिली आहे. ठाण्याच्या कोटनाका येथील बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याजवळ आयोजित करण्यात आलेल्या निषेध आंदोलनात राहुल गांधी यांच्या प्रतिकात्मक पुतळ्याला जोडे मारून आणि नंतर त्याचं दहन करून आपला रोष व्यक्त करण्यात आला. या घटनेनंतर जोरदार घोषणाबाजी करत शिवसेना महिला कार्यकर्त्यांनी राहुल गांधी यांच्या विधानाचा निषेध नोंदवला. शिवसेना शिंदे गटाच्या महिला नेत्यांनी राहुल गांधी यांनी आरक्षणासारख्या गंभीर मुद्द्यावर बेताल वक्तव्य करून देशातील आरक्षण समर्थक जनतेच्या भावना दुखावल्या असल्याचं सांगितले. तसंच अशा वक्तव्यामुळे समाजात संभ्रम निर्माण होऊ शकतो आणि हा काँग्रेसच्या नेतृत्वाचा असंवेदनशीलतेचा नमुना असल्याचंही त्यांनी सांगितलं. शिवसेना शिंदे गटाच्या या आंदोलनाला जनतेनं मोठा पाठिंबा मिळत असल्याचंही दिसून येते. त्यांच्या मते राहुल गांधींनी आपलं वक्तव्य मागे घेऊन माफी मागावी, अन्यथा त्यांच्या विरोधात यापुढेही आंदोलन करण्यात येईल. या घटनेमुळे राजकीय वातावरण तापलं असून पुढील राजकीय हालचालींकडे साऱ्यांचं लक्ष लागले. राहुल गांधी नेहमी परदेशात जाऊन आपल्या देशाचा अपमान करतात आणि हा राष्ट्रद्रोह आहे, म्हणून त्याच्यावर राष्ट्रद्रोहीचा गुन्हा दाखल झाला पाहिजे आणि कडक कारवाई झाली पाहिजे. आणि पुन्हा जर त्यांनी तेच कृत्य केलं तर आम्ही शिवसैनिक त्यांना महाराष्ट्रामध्ये फिरू देणार नाही आणि आमच्या शिवसेना स्टाईलनी त्यांना दाखवून देऊ की शिवसैनिक काय असतो. म्हणून राहुल गांधी, तुम्ही आता ह्या देशाचा अपमान परत परदेशात करू शकत नाही, लक्षात ठेवा. महाराष्ट्रातील भगिनींना आधार देणारी राज्य शासनाची मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना. या योजनेअंतर्गत अल्प उत्पन्न गटातील 21 ते 65 वयोगटाच्या भगिनींना मिळणार दरमहा 1500 रुपयांची मदत. अर्ज करण्यासाठी 31 ऑगस्ट 2024 पर्यंत मुदतवाढ. कुटुंबाचं वार्षिक उत्पन्न 2.5 लाख रुपयांपेक्षा कमी असलेल्या महिला पात्र. कुटुंबाकडे पिवळं किंवा केशरी रेशन कार्ड असल्यास उत्पन्नाचा दाखला आवश्यक नाही. पांढरं रेशन कार्ड असेल किंवा रेशन कार्ड नसेल तर कुटुंबाचं वार्षिक उत्पन्न 2.5 लाखांपेक्षा कमी असल्याचा दाखला आवश्यक. योजनेसाठीचा ऑनलाईन अर्ज नारी शक्ती दूत ॲपवरून किंवा पोर्टलवर भरता येईल. ज्या भगिनींना ऑनलाईन अर्ज भरता येत नसेल त्यांच्यासाठी अंगणवाडी, ग्रामपंचायत, वॉर्ड ऑफिस, सेतू सुविधा केंद्रामध्ये किंवा आशाताई बचत गटाच्या CRP यांची मदत उपलब्ध. आता आपल्याला अभिमानानं म्हणता येईल, सुखी आणि सुरक्षित आहे माझी लाडकी बहीण. धर्मवीर आनंद दिघे साहेबांच्या नावाचा वापर करून राजकीय आरोप करणाऱ्या संजय राऊत यांच्यावर खासदार नरेश मस्के यांचे गंभीर आरोप. शिवसेना शिंदे गटाचे नेते नरेश मस्के यांनी संजय राऊत यांच्यावर जोरदार हल्ला चढवलाय. त्यांनी धर्मवीर आनंद दिघे साहेबांच्या नावाचा वापर करून राजकीय आरोप करणाऱ्या संजय राऊत यांना चांगलंच धारेवर धरले. राऊत यांनी दिघे साहेबांचा तिरस्कार करण्याची आणि त्यांच्या विरोधात षडयंत्र रचण्याची पद्धत आजपासून नव्हे तर गेल्या अनेक वर्षांपासून सुरू असल्याचं सांगितलं. मस्के यांच्या मते खोपकर हत्याकांडानंतर संजय राऊत यांनी लिहिलेल्या लेखामुळे आनंद दिघे यांच्यावर टाडा अंतर्गत कारवाई झाली होती, ज्यामुळे दिघे साहेबांना तुरुंगात जाऊन हालअपेष्टा सहन कराव्या लागल्या. त्यांनी या घटनेसाठी संजय राऊत यांना जबाबदार धरलं आहे. शिवाय बाळासाहेब ठाकरे यांच्या समोरही दिघे साहेबांविरोधात अपप्रचार करणारे राऊत आणि त्यांचे सहकारी त्यांना राजकारणातून संपवण्याचा कट रचत होत असल्याचं मस्के यांनी सांगितलं. त्यांनी शिवसेनेतील काही नेत्यांवरही आरोप करत सांगितलं की या मंडळींनी काशीनाथ घाणेकर नाट्यगृहाला आनंद दिघे साहेबांचं नाव देण्याचा ठराव रोखून धरला होता. नरेश मस्के यांनी स्पष्ट केले की मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी या प्रकरणात योग्य पावलं उचलली आहेत, त्यामुळे या प्रकारांना कोणीही महत्त्व देत नाही. बोलले जातात अशा पद्धतीचा आरोप जर संजय राऊत करत असतील तर धर्मवीर आनंद दिघे साहेबांचा ते अपमान करतायत. आणि हा दिघे साहेब द्वेष्टा माणूस आहे. दिघे साहेबांचा कायम या माणसांनी तिरस्कार केलेला आहे. कायम दिघे साहेबांना यांनी विरोध केलेला आहे. खोपकर हत्याकांडानंतर यांनी जो लोकप्रभेमध्ये लेख लिहिला त्याच्यामध्ये काही गोष्टी लिहिल्या आणि यामुळे
दिघे साहेबांना टाळा लागलेला आहे. दिघे साहेबांना हाल अपेष्टा तुरुंगात जाऊन ज्या सहन कराव्या लागलेल्या आहेत ते केवळ त्याला जबाबदार संजय राऊत आहेत. कायम बाळासाहेबांकडे दिघे साहेबांचा तिरस्कार करणे, त्यांच्याविषयी चुकीचं सांगणे आणि या सर्व मंडळींनी कंपनी एकत्र येऊन दिघे साहेबांना राजकारणामधून संपवण्याची यांनी सुपारी घेतली होती आणि त्यामुळे दिघे साहेब व्यथित सुद्धा झाले होते. त्यांनी आम्हाला दिघे साहेब शिकवण्याचा प्रयत्न करू नये.